मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी 2026 देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स या सेक्शनवरील एम-सी-क्यू सीरीज सुरू केली आहे आणि त्या सीरीजचा आजचा हा 13वा व्हिडिओ असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्सवरती आधारित एम-सी-क्यू, त्यांची उत्तरं आणि उत्तरांमागचं डिटेल स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 15 डिसेंबरपासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच या बॅचला जॉइन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. प्रश्न आहे, हायली गुब्बी व्होल्कॅनो दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? हायली गुब्बी ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत जापान, इथिओपिया, फिलिपिन्स आणि चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, हायली गुब्बी व्होल्कॅनो हा इथिओपियामध्ये असून 10,000 वर्षानंतर त्याचं इरप्शन झालेलं आहे आणि अफार रिजन मधल्या एटा एल या व्होल्कॅनिक रेंजमध्ये हा ज्वालामुखी लोकेटेड असून या ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणावरती राखेचे ढग निर्माण केले आणि उत्तर भारताकडे हे राखेचे ढग ट्रॅव्हल करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इथिओपिया. प्रश्न आहे, विच थ्री सिटीज वेअर अनोनिमसली डिक्लेअर्ड ॲज होली सिटीज बाय पंजाब असेंब्ली इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब विधानसभेने कोणते 3 शहरे पवित्र शहरे म्हणून घोषित केली? ऑप्शन्स आहेत लुधियाना, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर, चंदीगड, पटियाला, फरीदकोट. ऑप्शन डी, भटिंडा, मोगा आणि बर्नाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, शीख धर्माच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वामुळे पंजाबने आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर ही शहरे पवित्र घोषित केली. या निर्णयाचा उद्देश धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि शीख वारसा जपणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, सईद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट्स? सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकी. तर विद्यार्थी मित्रांनो, सईद मुस्ताक अली ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित असून बीसीसीआयने आयोजित देशातील सर्वोच्च T20 क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतून भारतीय राष्ट्रीय संघ आणि IPL साठी नवीन खेळाडू शोधले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिकेट. Which organization has launched the second Nudge initiative to strengthen voluntary compliance regarding foreign assets? परदेशी मालमत्तेसंदर्भात स्वेच्छेने अनुपालन मजबूत करण्यासाठी नज उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने सुरू केली? ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT. तर विद्यार्थी मित्रांनो, नज इनिशिएटिव्ह हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे CBDT यांनी सुरू केलेला आहे. यामध्ये परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे योग्य विवरण मिळावे यासाठी CBDTने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये CRS आणि फॅटका सारख्या आंतरराष्ट्रीय माहिती प्रणालींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ डिसीज इज अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज? अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? ऑप्शन्स आहेत कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आणि एंडोक्राइन डिसऑर्डर. हृदयविकाराशी संबंधित विकार, न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जा संस्थेचा विकार, पाचन संस्थेचा विकार आणि अंतस्रावी संस्थेचा विकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा मज्जा संस्थेचा विकार म्हणजेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हा हळूहळू मोटर न्यूरॉन्सचे नुकसान करतो, ज्यामुळे हालचालींवरती नियंत्रण कमी होते आणि बहुतांश प्रकरणामध्ये हा बरा होत नाही.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द इझी रजिस्ट्री सिस्टम टू मेक लँड रजिस्ट्रेशन सिम्पल, फास्ट अँड ट्रान्सपरंट. जमिनीची नोंद सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत पंजाब, गुजरात, हरियाणा आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, इझी रजिस्ट्री सिस्टीम ही पंजाब प्रांताने सुरू केली असून यामध्ये जमीन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाते. तर पंजाब राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ही सिस्टीम सुरू केली आहे. या प्रणालीमुळे मालमत्तेची विक्री नोंदणी सोपी झाली असून भ्रष्टाचारात घट झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे सायक्लोनिक स्टॉर्म देतवा विच फॉर्म्ड ओव्हर साऊथवेस्ट बे ऑफ बेंगॉल वॉज नेम्ड बाय विच कंट्री. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या डेटवा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले? ऑप्शन्स आहेत बांगलादेश, येमेन, श्रीलंका आणि म्यानमार. डेटवा सायक्लोन याचा अर्थ लगून असाही होतो. हे नाव यमन या देशाने दिलेले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाला हे नाव दिलेले असून हे नाव येमेनच्या सागरी परंपरा आणि किनारी सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी येमेन. पुढचा प्रश्न आहे विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप्ड इंडियाज फर्स्ट इंडिजिनस वेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम फॉर पोर्ट्स. बंदरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, IIT मद्रास या संस्थेने भारतातील बंदरावरील जहाज वाहतूक नियंत्रणासाठी पहिली स्वदेशी प्रणाली विकसित केलेली असून ही प्रणाली सुरक्षेत वाढ करते, परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताला पाठबळ देणे हा या प्रणाली मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए IIT मद्रास. लेक बीवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. लेक बीवा जो अलीकडे बातम्यांमध्ये होता तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, रशिया, इराण आणि इस्रायल. तर मित्रांनो, लेक बीवा हा जपानमध्ये असून जपानमधला सर्वात मोठा व प्राचीन गोड्या पाण्याचा तलाव आहे. त्याला सुमारे 4 दशलक्ष वर्षाचा इतिहास आहे. तो मत्स्य व्यवसाय, उद्योग आणि जलसंपत्ती रक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन वर्ल्ड स्केल एशिया कॉम्पिटिशन 2025. वर्ल्ड स्केल एशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ऑप्शन्स आहेत 5वे, 7वे, 8वे आणि 9वे. तर वर्ल्ड स्केल आशिया स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच भाग घेतला आणि 29 देशांमध्ये 8वे स्थान मिळवले. हे स्थान भारताच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्याच्या वाढीचे संकेत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8वे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधील करंट अफेअर्स वरती आधारित MCQ. तर ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच चालणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, महाराष्ट्र BEd CET साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.